वसई विरार शहर महानगरपालिकेचा आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं ही अवस्था निर्माण झालेली आहे। गेले अनेक दिवस यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे की प्रत्येक वर्षी हे नालेसफाई यांना चांगल्या प्रकारची करायचं नाही आहे। कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते अर्धवट कामं सोडतात। मग नागरिकांना हा त्रास काय? आम्ही बहुजन विकास आघाडीची जी सत्ता असताना जर विरोधकांनी चांगल्या प्रकारचा आवाज उठवला असता तर ही परिस्थिती नालासोपारा वसई विरारमध्ये नालासोपारा हे गावाचं नाव आज नाल्यामध्ये का लोक राहत आहेत ही वस्तुस्थिती जाणून घ्या। उभाटा गटाचे सर्व पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल सर, ह्या नाल्याची वस्तुस्थिती काय, लोकांना काय पाण्याचा त्रास होतोय? पाण्याचा म्हणजे प्रत्यक्षात समोर आहे, सोसायटी आमच्या समोर पाणी किती तुम्हाला तुम्हीच बघा। आत्ताच्या काही मिनिटापूर्वी हे नालसफाई केली की पण नगरसेवक अतुल साळुंके याचे संपर्क साधून 4-5 दिवस पाठीवर होतो। ते आज आयुक्तांना पत्र दिलं माझं, तेव्हा आयुक्तांनी दुपारी गाडी पाठवली आणि साफसफाई करून घेतली। सर काय सांगाल की वस्तुस्थिती आपण पाहिली, अनेक जागेवर आपण फिरताय, पदाधिकारी फिरताय, प्रत्येक जागेवर जिकडे तिकडे पाणीचं पाणी, कळकळणारे हिरवे झळे याची कंडिशन झालेली आहे। काय सांगाल या वस्तुस्थितीची? हीच झालेली आहे। नाले सफाईचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते निव्वळ भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये। कारण आपण बघाल तर नालेसफाई झालीच नाही, तिकडे पर्णफुटीची झाडं अजून त्या ठिकाणी आहे तसंच आहे। दुसरी गोष्ट मी एक तुम्हाला विनंती करेल, या ठिकाणचं पाणी बघा तुम्ही केवढं संत गतीने वाहत आहे, तर हे पाणी लोकांच्या घरात का नाही घुसणार याचा आपण विचार केला पाहिजे। तर माझं सर्वांना हेच म्हणणं आहे, या संपूर्ण भ्रष्ट कारभारासाठी आवाज उचलण्यासाठी प्रत्येक सामान्य माणसाला आमच्या जोडीला सामील होऊन या लढ्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत। सर प्रत्येक वर्षी साईनगर आणि सिद्धिविनायक नगर पाण्यात डुबतं। शासन जी मदत जाहीर करते, महसूलच्या माध्यमातून जी मदत देते ज्या लोकांना तळमजल्याला, ती पण मदत पोचत नाही। याविषयी पण काय सांगाल? तो तर मुद्दा आहे, जो मदत म्हणजे 2000, 3000, 5000 ही मदत धरून आपली थट्टाच उडवली जाते सामान्यांची। सर नुकसान त्यांचं केवढं होतं आहे ते शासनाला दिसत नाही आहे। हेच तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये करोडो रुपये घालतात आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतं आहे, पण जे सामान्य माणसाला खरोखर ज्याचं नुकसान झालं आहे त्याला मदत किती मिळते? 5000। तर आपली थट्टाच होणार ना सामान्य माणसाची। नालेसफाईवर तुमचा रोष काय आहे की नाले सफाईवरती हाच रोष आहे। नाले सफाईवरती दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु अवस्था आहे तशीच आहे। संपूर्ण विरोधी पक्ष बोला किंवा सत्ताधारी पक्ष बोला किंवा इतर पक्ष, सगळ्यांनी एकत्र येऊन विशिष्ट प्रकारचं नियोजन जिथपर्यंत केलं जात नाही तिथपर्यंत हा जो दुर्भाग्यवश आपल्याला जो त्रास आहे तो भोगावाच लागणार आहे। पूर परिस्थिती निर्माण झाली तर इथल्या नागरिकांची जबाबदारी कोण घेणार? नक्कीच परिस्थिती निर्माण झाल्यावरती प्रशासन आणि शासन प्रामुख्याने जिम्मेदार असणार आहे। आणि विशेषतः म्हणजे ज्याचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यांनी नालेसफाई केलेली नाही आहे, त्याला आपण गृहीत धरलं जाणार आहे। नाही पण सर, हे प्रत्येक वर्षी आपण 5-5, 7-7 करोड या नालेसफाईला देतो आणि प्रत्येक वर्षी अर्धवट काम राहतं। सर याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यांचं खालपासून वरपर्यंत सगळ्यांचे एकत्र मिळालेले आहेत ना। 5-6 करोडचं तुम्ही निवेदिता काढतात, स्वतः कॉन्ट्रॅक्टरच बोललं जाते की 100 रुपये आले का 50 रुपये मला वाटायला लागतात। 50 रुपयात त्याचं पण काम झालं पाहिजे ना। दुसरी गोष्ट, तुम्ही इलेक्शनला वाटेल तसा पैसा खर्च करतात। मी पहिला पण तेव्हा तेच बोललेलो, तुम्हाला हा पैसा जनतेच्या खिशातनंच काढणार, आणि आज काय होते, या अशा कामामधनं ते पैसे वसूल केले जातात आणि हाल कोणाचे आहेत? सगळे सामान्य लोकांचे हे हाल आहेत। सर नक्की प्रश्न येतो तो 50% म्हणजे 50 आकडा फिक्स झाला आहे। 50 खोके एकदम ओके, त्या पद्धतीने काय सांगाल आज? 50 खोके एकदम ओके हे तर महाराष्ट्राला काय ते 5वीलाच पुजले आहेत, त्याच्यामुळे काय शिल्लक राहिले नाही त्याच्यामध्ये काय आता। पण ही जी गटार लाईन आहे, या गटार लाईनचं मुळात नियोजनच नाही आहे। गटार छोटं कुठे पाहिजे, मोठं कुठे पाहिजे, मग पाणी कुठल्या बाजूला काढता येईल, मग प्लॅनिंग नाही आहे, लेवल नाही आहे। त्यामुळे हा जो त्रास आहे तो नालासोपाराच्या लोकांना गेली कित्येक वर्षे भेडसावतो आणि आताही तसाच आहे। त्याचं एक रटाळ आणि म्हणतात ना एक भोंगळ के नियोजन आहे पाण्याचं, त्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित करत नाही आहेत, म्हणून हे आज प्रत्येकाच्या घरात पाणी घुसतं आहे। आणि हेच नियोजन जर अगोदर केलं असतं तर आज पाण्याला चांगला मार्ग मिळाला असता, पाणी चांगल्या मार्गाने गेलं असतं। पाणी जाते अजून नालासोपाराच्या जनतेला माहीत नाही आहे, आपल्या नालासोपाराचं पाणी कुठल्या खाडीला जाऊन मिळतं आहे ते प्रामुख्याने लोकांना माहिती माहीत नाही आहे। आणि ज्या खाडीला जाऊन मिळतं आहे त्या खाडीचे दरवाजे किती बंद केलेले आहेत, त्या खाडीचा दरवाजा किती उघडा आहे हे नगरपालिकेने जाऊन नाही बघितले। त्या नगरपालिकेने माझी विनंती आहे त्यांनी आज जाऊन बघा ह्या पाण्याला फ्लो कसं का मिळत नाही आहे। हे जे आपण पाणी दाखवतो ह्या पाण्याला फ्लो नाही आहे, पाणी थांबलेलं पाणी आहे। बघा परिस्थिती, बघा परिस्थिती गंभीर आहे। ह्याला शासनाला जाग कधी येणार? महानगरपालिकेला शासनाला जाग आहे, जोपर्यंत आम जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही। आम जनतेने उठाव करणं, आवाज उठवणं हे गरजेचं आहे। आज लोकशाहीमध्ये आम जनतेचा जो अधिकार आहे तो गमावलेला आहे, सर्व विकत घेतलं जातं। तुम्ही पण एक पक्षाचे पदाधिकारी आहेत सर, तुम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे। आम जनतेचा आवाज दाबला जातो, आम जनतेला रस्त्यावरती येत नाही आहे आणि रस्त्यावरती येण्याचं कारण नाही आहे की त्यांना माहिती आहे आम्ही कुठेही बटन दाबलं तरी बटन कुठेतरी जातं। त्याचं कारण आता मी जास्त काही सांगत नाही। केंद्रापासून राज्यापासून
जिल्हा परिषद, नगरपालिका ह्या सगळ्या त्यांनी काबीज केल्या आहेत. आम जनतेचा आवाज कुठेच उठवला जात नाही आहे. आम जनतेला एका बाजूला घेऊन शांत केलं जातं, नाही तर त्याच्यावरती एक दबाव टाकला जातो. मग तो बिचारा एकटा कुठे असेल तर दोघं असेल तर ते गप्प राहतात. मग बाकी त्यांचा विषयच नाही आहेत ना काय डेव्हलपमेंटचा. त्यांना शांत करा, तुला काय हवं आहे, तुझं काय आहे, तू शांत बस. तुला कुठल्या तरी वेगळ्या कायद्याखाली अटक करणं, कायद्याचा दबाव दाखवणं, ह्याच गोष्टी आज आपल्या देशात चालल्या आहेत आणि राज्यातही चाललेल्या आहेत. त्या ह्या नवीन नाही ना आपल्या नगरपालिकेसाठी. सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आचरणात आणलं जातं का? अचानक आचरणात आणलं जातं का, म्हणजे पालन केलं जातं का त्या संविधानाचं? पालन तर केलं जात नाही आहे, कारण आपण बघतोय ज्याप्रमाणे संविधान बचाव याचे देखील मोहिमा चालू आहेत. संविधानाचं पालन केलंच पाहिजे. ज्या महामानवानी जे संविधान घडवलं याचं संपूर्ण आचरण जर केलं जात नसेल तर आपण या लोकशाहीमध्ये जगू का, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ही कुठेतरी लोकशाही, आपलं संविधान हे कुठेतरी याचं म्हणजे डावललं जात आहे सगळ्या गोष्टी. आणि आपली वाटचाल जी चालू आहे ही हुकुमशाहीच्या दिशेने चालू आहे. एकतर दमदाटी करून किंवा पैशाचं आमिष दाखवून आमच्यामध्ये या, नाहीतर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू किंवा इतर गोष्टीने तुम्हाला त्रास देऊ. सर आपण नालासोपारा वसईविराच्या परिसरामध्ये काही घटना अशा घडतात त्याच्यावरती आपण चर्चा केली, पण मुंबईची स्थिती अशीच आहे. काळाने इतके वर्ष की शिवसेनेला सत्ता दिली ते बाळासाहेब ठाकरेंचं एक कंट्रोल होतं. आजची सिच्युएशन पाहिली तर काय होय महाराष्ट्रावर? आजची सिच्युएशन महाराष्ट्रभर सगळ्या जनतेला माहिती आहे काय आहे ते. आमदार घेतले जात आहे भले पैशाने किंवा दमदाटी करून, पण सामान्य जो शिवसैनिक आहे त्याचं मत ते विकत घेऊ नाही शकत आहे. आपण तिकडे आहे. दुसरी गोष्ट जी मुंबईची आहे, जे वेळेला आदित्यसाहेब ठाकरे वरळी विधानसभेमध्ये आले त्यावेळेला तिकडे बऱ्याच ठिकाणी त्यांनी वॉटर ब्लॉगिंग जे होतं ते बऱ्या प्रमाणामध्ये कमी केलेलं आहे. ठिकठिकाणी सक्शन पंप लावलेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी पहिल्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये वॉटर ब्लॉगिंग होत आहे. तर आमचं वसई विरार महानगरपालिकेलाही तेच म्हणणं आहे की जो तिकडचं केस स्टडी आहे, मध्ये तुम्ही मध्यंतरी मला वाटते IITच्या लोकांना मुलांना बोलवून काहीतरी अहवाल वगैरे सादर केलेला होता, पण त्याचं नियोजन तुम्ही केलं का? ते का फक्त तो अहवाल केला, त्याला देखील करोडो खर्च केले आणि तो आज बंद डब्यामध्ये पडला आहे. तर हे संपूर्ण मार्गी लावणं गरजेचं आहे आणि नियोजन काय असते हे शिकणं गरजेचं आहे. तरी अधिकारी आहे, संपूर्ण प्रशासन आहे, प्रशासक आहे. जर स्वतःला त्यांची इच्छा असेल की काहीतरी घडून दाखवायचं तर ही गोष्ट घडेलच. भले त्याला 2 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, 2 टर्म लागतील, पण नक्कीच भविष्यातला जो नालासोपारा आहे तो आपल्या संपूर्ण सहवासानी, सगळ्यांच्या उठावानी एक चांगला नालासोपारा निदर्शनास येईल अशी मी आशा बाळगतो. नक्कीच. ताई काय सांगाल, इलेक्शनच्या टायमाला ज्या पद्धतीने फिरताय, आज आपण गेले 2-3 दिवस पाहतोय की प्रत्येक परिसरामध्ये फिरताय, काय सिच्युएशन है, आपको लोग क्या बता रहे हैं? लोग अपना अपना जो तकलीफ़ें हैं, जो परेशानियां हैं, पानी घरों में घुस रहा है उसके बारे में जानकारियां दे रहे हैं. उन लोगों के मन में गुस्सा है, आक्रोश है कि हमारे पास में कोई देखने के लिए आता नहीं. इतने नगर सेवक जो चुन के आए हैं वो लोग कोई आता नहीं पूछने. लाइट नहीं है उन लोगों के पास में ऊपर पोल की लाइट बंद है, उसका कुछ भी नहीं है. रोड की तकलीफ है, पानी घर में घुस के आ रहे, पीने के पानी गंदा आ रहा है. सारी की सारी तकलीफ लेके लोग गुस्से हैं. नाले सफाई बराबर हुई नहीं, ऐसे लोगों का कहना है, क्या बताएंगे? अभी वो ठेकेदार जो है हमारे इधर के उन्होंने क्या किया है, प्रशासन का, शासन का काम है उनसे पूछना, उनसे जवाब लेना कि तुमने नाले की सफाई क्यों नहीं की है, क्या वजह क्या है, या किए हो तो फिर किस तरीके से किए जो पानी यहीं रुका है. अभी आम आदमी की जे या मरे क्या सिचुएशन है? आम आदमी को जो झेलना पड़ रहा है सारी तकलीफ़ें, परेशानी आम जनता ही झेल रही है. आम जनता झेलेंगे. ताई काय सांगाल, तुम्हाला काय वाटलं आहे की आज फिरल्यानंतर असं लक्षात आलं आहे का की प्रत्येक नाले तुडुंब आहेत, प्रशासनाने जे केलेलं काम आहे ते योग्य नाही आहे, काय सांगाल यावरती, काय बोला? ह्यावरती हे सांगेल की त्या प्रशासनाने आता ह्यापुढे तरी लक्ष द्या. आतापर्यंत केलं नसेल पण आता सामान्य नागरिक आम्ही बघतोय, दारोदारी फिरलो आहे, किती लोकांना सामान्य नागरिकांना किती त्रास सहन होत आहे. लहान लहान मुलं अशा पाण्यामध्ये बिचारी, त्यांना रोगराई पसरण्याची भीती आहे. खूप काही त्यांना सामान्य. या नाल्याच्या बाजूने एक शाळा आहे, 1-2 शाळा आहेत आणि इथून मुलं जात असतात, ह्यांना तकलीफ होऊ शकते पाण्याची. हो, खूप त्यांना प्रॉब्लेम होतोय. स्कूलमधून जाता येतं, हॉस्पिटल पण आहेत, मेजर हॉस्पिटलमध्ये पण जाण्या येण्याला खूप प्रॉब्लेम होतो लोकांना. तर आता तरी प्रशासनाने जागे व्हावे आणि योग्य तर त्यांनी कारवाई करावी. सर प्रशासन जागा झालं पाहिजे, कसं होईल? जागा व्हायलाच पाहिजे एक्झॅक्टली. कसं माहिती आहे, आता आपण इथे उभे आहोत, हा नाला आहे. हाच नाला आपण मैत्रीच्या इथे गेल्यानंतर तो 4 फूट होतो आहे, म्हणजे हा पाण्याचा निचरा तिकडून जाऊ शकत नाही आहे. कारण का नगरपालिकेमध्ये, आपल्या विरार वसई नगरपालिकेमध्ये प्रॉपर नियोजनच नाही आहे काय. आणि जो नालेसफाईसाठी जो पैसा निधी उपलब्ध केला जातो तो सगळा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर नालेसफाई खाली नावापुरती दाखवली जाते आपल्याकडे.
बाकी नाले सफाई क्लिअर होतच नाही इकडे. म्हणजे आम जनतेची फसवणूक करतात फसवणूकच आहे, ती फसवणूकच आहे. कारण इथून जाताना आणि पण जनता ते बघते प्रत्येक वेळी पावसाळ्यामध्ये. जनता कसं आता नालासोपाराच्या लोकांना पण ती हॅबिट झाली, ती सवय झाली आहे. सवय झाली पाण्यामध्ये राहायची. कारण इथलं पाणी आहे ना 4-4, 8-8 दिवस जात नाही. म्हणजे नाला सोपारा नाव आहे, मग नाला- नाल्याचं पाणी सोपारामध्ये राहायचं लोकांनी. तसंच त्याच पद्धतीने आहे ते. कारण का पाणी एकदा भरल्यानंतर आहे ना 8 दिवस पाणी इथून निचरा होत नाही. आणि तो पण निचरा दर दिवसाला ना 1-1, 2-2 इंच होते. म्हणजे विचार करा, म्हणजे नगरपालिकेमध्ये आपण पाण्याचा जर नियोजन काय निचरा आहे? नाही झाला तर साहजिकच आरोग्याशी प्रश्न येतो आणि रोगराई पसरू शकते. हो, ते तर आहेच. आणि मेन काय माहिती आहे का, आता इकडे नगरपालिकेचे इंजिनियर वगैरे हे कुठे फिरत नाहीत. कारण यांचं काम आहे ते फिरायचं. उद्या गटाराचं ढाकण कुठं तुटलं असेल तर आम्हाला सांगावं लागतं ते. पण ह्यांचं माणसं कोण फिरत नाहीत. स्ट्रीट लाईट नसेल तरी आम्हाला सांगावं लागतं. मग हे करतात काही लोक. तुम्ही जागरूक नागरिक आहे असं लोकांचं म्हणणं आहे, म्हणून तुम्ही लोकांना सांगताय की बाबा रे प्रशासनाची जाग देत आहे. बाकीची लोक तर काम करत नाही. नाही एक्झॅक्टली कसं माहिती आहे, लोकांनी पण रस्त्यावरती उतरायला पाहिजे आता. कारण आता जर पाण्याचा जो आहे प्रश्न हा दरवर्ष पाण्याचा हेच प्रॉब्लेम झाला आहे. नक्की प्रभु भाई, शिवसेना स्टाइल से क्या लास्ट बताएंगे मैं तो महानगर पालिका को? ये बोलना चाहता हूँ साहब कि आज ये 8 दिन से इसके ये बारिश से पहला तो सिर्फ टीवी पे ये दिखाया गया है उबाटा के जो बिकाऊ लोग हैं इस तरफ आए या उस तरफ आए, सिर्फ चैनलों ने उस पर ही फोकस किया है. लेकिन वो चैनलों से गुजारिश है कि ये नाला सुपारा में ज़रा ये 8 दिन अगर फोकस कर ले तो वो जो बिके हैं जो टिके हैं उनसे बेहतर हमारा नाला सुपारा बन जाएगा. ये उबाटा की तरफ से उनको सरकार को मैं बताना चाहता हूँ कि थोड़ा उधर ध्यान करके थोड़ा ये नाला सुपारा के लोग घोर गरीब भाई हम जैसे लोग हैं इधर वोटर लोग हैं उनका ध्यान देवे तो बहुत बेहतर होएगा. महानगर पालिका को क्या कहना है आपका? महानगर पालिका को यही कहना है जिसको आपने कॉन्ट्रैक्ट दिया उसने काम कैसा किया, कब करेगा और कब पूरा करेगा ये पूछे. इधर स्कूलों में पानी भरा हुआ है, बच्चों लोग को आने जाने को तकलीफ है, वायरें खुला है, मीठा पानी नहीं है. महानगर पालिका का गैस कब आएगा वो नहीं है. और पेट्रोल पंपों पर गर्दी. और यहाँ तक कि अभी पेट्रोल पंप पे तो ये भी बड़ा वो चल रहा है कि निथॉल भी उसमें मिक्स किया जा रहा है. तो उसमें निथॉल मिक्स किया जा रहा है, कॉन्ट्रैक्टर इधर मट्टी मिक्स कर रहा है. क्या चल रहा है देश का ये मेरे को जानना चाहता हूँ आपके चॅनल के माध्यम से. नक्कीच प्रभात समाचारच्या वतीने तुम्हाला आम्ही आज एवढंच सांगण्यात येईल की परिस्थिती बिकट आहे. नालासोपारा वसई विरारमध्ये प्रत्येक जागेवरती भेसळ भेटले आहे. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये 500 IAS अधिकारी काम करतात. तुकाराम मुंडेसारखा एखादा IAS अधिकारी परत एकदा ह्या डिपार्टमेंटला आला आणि ही जर गंदगी साफ केली तर लोकांचं जनजीवन तर विस्कळणार नाहीच, परंतु लोक त्या चांगल्या प्रकारचं काम करतील. त्यांची नोकरी धंद्याची जी व्यवस्था आहे ती चांगल्या प्रकारची होईल. रेल्वे व्यवस्थित चालतील, गटार व्यवस्थित होतील, पाण्याचा प्रश्न मिटवेल, लाईटचा प्रश्न मिळेल. पण जे महाराष्ट्रामध्ये असलेले 500 IAS अधिकारी नेमकं करतात काय? जर आज तुकाराम मुंडेसारखा प्रत्येक जागेवरती जाऊन जर भेसळ करू शकतो, हॉटेलमधले पनीर गायब झालेले आहेत, तर गटारातली गंदगी का खराब जाणार नाही? ह्यासाठी चांगलं शासन आलं पाहिजे, चांगले अधिकारी आले. नालासोपाऱ्यातल्या जनतेने परत एकदा रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि एकदा चिखलदगडांचा जो काही पाहुणचार आहे ह्या अधिकाऱ्यांना दिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.